महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक विभागाचे मान्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे महाराष्ट्रातील वारसा संवर्धन व व्यवस्थापन या विषयातील राष्ट्रीय चर्चासत्र आगमन झाले आहे. तरी आपण सर्वांना टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. या पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी पुरातत्व वास्तू संग्रहालय संचालनाचे उपसंचालक श्री हेमंत दळवी यांना सुपूर्द करते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत. माननीय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार सर, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र शासन. मी जोगळेकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. माननीय मंत्री यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 350वा राज्याभिषेक निमित्त पुरातत्व व वास्तू संग्रहालय संचालनालयाने विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोमय्या विद्यापीठ मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. काठपदर या विषयावर पैठण येथे परिसंवादाचे व प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सद्यस्थितीतील इतिहासपूर्व काळातील संशोधनाचा आढावा या विषयावर नाशिक या ठिकाणी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्राचीन मणिनिर्मिती प्रक्रिया, तंत्र आणि विश्लेषण या विषयावर डेक्कन महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसा शाश्वत विकास यावर राष्ट्रीय चर्चासत्र सांगोला या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी मराठा इतिहास लेखन आणि नवीन दृष्टिकोन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. आणि आज वास्तुविशारद यांच्याशी संवाद साधण्यासाठी माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील वारसा संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयावर हे आजचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याचप्रमाणे महाराष्ट्रातील बौद्ध वारसा या विषयावर सावित्रीबाई पुणे विद्यापीठ या ठिकाणी परिसंवादाच्या भविष्यात आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कातळ शिल्प या विषयावर परिसंवाद रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खोताचेवाडी वास्तुकला संस्कृती व जुन्या वसाहती या विषयावर अशा महत्त्वाच्या विषयावर विविध परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. मी यानंतर डॉक्टर तेजस गर्गे सर यांना विनंती करतो की माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संचालक पुरातत्व विभाग श्री तेजस गर्गेजी, संचालक पु ग देशपांडे कला अकादमी श्रीमती मिनलताई जोगळेकर आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व आदरणीय बंधूंनो, माता भगिनींनो, सर्व मराठी आहे की हिंदी बाहेरूनही आहेत? अच्छा. सर्वप्रथम श्री तेजस गर्गे, संचालक पुरातत्व विभाग व त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुकही करतो. खरं तर काही दिवसापूर्वी हा विषय मी सुचवला की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये 387 वास्तू या पुरातत्व विभागाचे बोर्ड लावून आपल्या आहेत असं जनतेसाठी घोषित केलं. आणि जेव्हा या खात्याचा मी मंत्री झालो तेव्हा लक्षात आलं
की आमच्या सर्वांच्या अपेक्षा आहेत की याचं संवर्धन संरक्षण या टिकल्या पाहिजे. हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे आणि हा वारसा पुढच्याही पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने याचं संरक्षण झालं पाहिजे. इच्छा मेरिटमध्ये येण्याची, पण अभ्यास मुळीच नाही. असंच या विभागाचं साधारणतः चित्र मी आल्यानंतर बघितलं की 386 तेव्हा वास्तू या आम्ही आर्कॉलॉजी विभागाकडे घेतल्या होत्या. मी आल्यानंतर एक वाढली आणि अजून काही आता वाढणार आहेत. पण निधी 10 कोटी 12 कोटी पाहिजे 5,000 कोटी आणि निधी मात्र 12-13 कोटीच्या वरतीने 2013-14 मध्ये 14 कोटी रुपयाला प्रशासकीय मान्यता दिली होती. आणि साधारणतः मग तो आमचा स्वभावच झाला की आमचं उद्दिष्ट एक आहे, पण त्या उद्दिष्टाला अनुरूप कृती ऍक्शन शून्य. आता मात्र आम्ही यामध्ये असणाऱ्या निधीमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय केला. आज साधारणतः डीपीडीसीचे जर 3% निधी या सर्व 387 वास्तूसाठी आत्ता जो राखीव 3 वर्ष केलाय तो साधारणतः 1500 ते 1600 कोटी रुपये हा 3 वर्षात फक्त जिल्हा वार्षिक आराखड्यातून करायचा आहे. याशिवाय राज्य सरकारचा निधी आणि पुन्हा आपण महावारसा ज्या माध्यमातून CSRचा मोठा निधी हा या राज्याच्या आपल्या कार्यासाठी राखीव ठेवत येणाऱ्या 4 ते 5 वर्षात या सर्व वास्तू चांगल्या व्हाव्यात. आपण ही 2 दिवसापूर्वी वाचलं असेल की पावनगड मधलं अतिक्रमण हटवलं. विशाळगडचं अतिक्रमण हटवण्यासाठी 1,17,00,000 रुपये आपण जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यात दिलेत. काही तर वास्तू अशा आहेत की जिथं तलवार चालण्याच्या ऐवजी चिअर्सच्या बॉटल चालतात, चिअर्सचे ग्लास, त्याचा आवाज येतो. म्हणजे ज्या किल्ल्यांवर कधी तलवारीचा खणखणाट होता तिथं आता ग्लासचा खणखणाट जागा. मी विभागाला सांगितलं कडक कायदे केलं पाहिजे. काही पवित्रता या वास्तूंची आहे. या वास्तूच्या हवेमध्ये वीरतेचा सुगंध येतो, पराक्रमाचा सुगंध येतो, स्वाभिमानाचा सुगंध येतो आणि या सुगंधामध्ये ही दुर्गंधी. कायदाही आपण करतोय, पण एक गोष्ट खरी आहे की जेव्हा या संदर्भामध्ये एक अधोरेखांकित करणारी गोष्ट म्हणजे समन्वयाचा अभाव आहे. की या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहे, ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे, जीव ओतून, फक्त हे काम नाही आहे, हे एक देशकार्य आहे या भावनेने काम करणारे काही लोक आहेत, पण समन्वयाचा अभाव होता. आज या 2 दिवसाच्या संवादामध्ये, चर्चेमध्ये, मंथन करण्यामध्ये काही गोष्टी जरी मी नंतर गर्गेंकडून समजून घेऊ, कारण गर्गे फक्त डायरेक्टर नाही आहे. मी आता त्यांच्या एका प्रदर्शनाला गेलो होतो. त्यांची आई, त्यांचे वडील 3 पिढ्यांपासून इतक्या सुंदर कलाकृती निर्माण करतात. मी 10 मिनिटासाठी गेलो आणि आज जसा समारोपाला उशिरा आलो तसंच तिथेही समारोपाला उशिराच गेलो होतो. आणि म्हणून त्यांचा स्वतःचाही यामध्ये अभ्यास आहे. मी त्यांना आपल्या सर्वांशी एकत्र बसून जो काही मधात समन्वयाचा अभाव आहे तो दूर करत, ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीतून या संमेलनाचं आयोजन करण्याची सूचना केली. आणि मी आल्याबरोबर विचारलं की कसा कार्यक्रम झाला, तर दोन्हीकडून आवाज आला. आमच्या मिनलताई आणि तेजस दोघांकडूनही आवाज आला की कार्यक्रमामध्ये चर्चा चांगली झाली. पण दुसरा टप्पा आता, चर्चा चांगली झाली, मुद्दे घेऊन घेतले, पण अंमलबजावणी झाली पाहिजे ना. लहानपणी मी एका नेत्यांकडून एक सुंदर भाषण ऐकायचो. त्याच्यात ती एक छोटी कथा होती की एक जण एक पोपट विकायला बसतो आणि तो विचारतो की हा पोपट केवढ्याचा आहे. तो म्हणाला हा 1,00,000 रुपयाचा पोपट आहे.
म्हण एकापेक्षा इतका महाग कारण काय? हा पोपट खूप सुंदर गाणं म्हणू शकतो, फक्त यांनी मनात आणलं पाहिजे. म्हणागा हा पोपट गुप्त धन दाखवू शकतो, फक्त यांनी मनात आणलं पाहिजे. म्हणागा हा पोपट उत्तम वेद म्हणू शकतो, फक्त यांनी मनात आणलं पाहिजे. मग तो जो ग्राहक होता त्यांनी विचारलं, इतका सुंदर पोपट तू विकायगा का काढगा? तर तो म्हणागा, हे सर्व गुण आहे, पण हा कधीच मनातच आणत नाही. तसं विभागाची अवस्था होऊ नये याची काळजी मात्र आपल्याला यांच्या समवेत घ्यावी लागेल, की आपण जो संकल्प या ठिकाणी केला, आणि पुन्हा संकल्पाच्या मागे तर सिद्धिविनायक स्वतः आहे. जिथं सिद्धिविनायक स्वतः आपल्या पाठीशी उभा आहे, तिथं तर आपण कार्य सिद्धच केलं पाहिजे. आणि मग या दृष्टीने तुम्ही ज्या ज्या मुद्द्यांवर इथं काम केलंय किंवा संवाद केलाय, मला विश्वास आहे खरं तर आज जगामध्ये या सर्व गोष्टींना किती सुंदर मार्केटिंग केलं जातं. जेव्हा मी एकदा स्वित्झर्लंड गेलो, तिथं कितीतरी वर्षापूर्वी एक सिंह काढला होता, आणि तो त्या याच्यावर दगडावर असणारा सिंह ते पाहायला लोक जातात. अरे म्हणतं, मी जगातले सर्वात जास्त वाघ माझ्या मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघातून मी येतो, हे चित्र पाहून इथे एवढे पैसे लोक का टाकतात? याचं कारण मार्केटिंग आहे. आपल्याला एकीकडे याचं संवर्धन संरक्षण करताना याची माहिती सुद्धा टेक्नॉलॉजी केली, आपण ती कशी पोचवता येईल याचाही विचार यामध्ये केला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा की आर्किटेक्ट आहे, पण त्यांनी जी डिझाईन केली किंवा त्यांनी अतिशय कलात्मक दृष्टिकोनातून आपली दृष्टी त्यासाठी टाकल्यावर काम करणारे त्याचे टेक्नॉलॉजी आणि नवीन नवीन तंत्रज्ञान कसं वापरता येईल याचाही आपल्या या चिंतनामध्ये या मुद्द्याचाही अंतर्भाव असणं हे गरजेचं आहे. असं मग कोणी सांगितलं, मग माहीत नाही, पण मग कोणी म्हणाले की तमिळनाडूमध्ये चांगलं काम होतं. आणि म्हणून मी खरं तर गर्गेंना सांगितलं होतं की राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण गेलं पाहिजे, याचीही सुद्धा एक डिरेक्टरी तयार व्हावी, ज्या माध्यमातून सहजपणे, आणि नुसतं डिरेक्टरी नाही तर भविष्यामध्ये असं पोर्टल व्हावं की कोणालाही आपलं मत त्यामध्ये सांगता येईल. आणि त्या दृष्टीने या 2 दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून जे विषय मी वाचत होतो, कन्झर्वेशनच्या संदर्भामध्ये त्याची मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी असते किंवा या संदर्भाच्या हिस्टॉरिक बिल्डिंगच्या बद्दलच्या असेल, आपल्या महाराष्ट्राला समृद्ध वारसा आहे. म्हणजे कातळ शिल्प असेल, ज्याच्यावर आता याच्यानंतर चर्चा होणार आहे असं मला सांगण्यात आलं, तर इतका समृद्ध वारसा आहे. आपला आजचा फक्त एवढाच संकल्प आहे की या संवादातून आपल्याला महाराष्ट्राच्या या समृद्ध वारशाच्या प्रगतीकडे आपल्याला या चिंतनातून पुढे जायचं आहे, अशी माझी अपेक्षा आहे. जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातून जे कोणी अधिकारी इथं उपस्थित झाले असतील त्यांनाही मी धन्यवाद देतो. खरं तर मला नेहमी वाटायचं की आर्कॉलॉजी विभागाबद्दल विधानसभेत भाषण देताना मी अनेकदा विडंबन केलं आहे खरं तर, पण आता अशी वेळ आली की त्या खात्याचाच मी मंत्री झालो. कारण तिथं कोणी दिसतच नव्हता, मिस्टर इंडिया सारखे लोक असायचे, आणि फक्त एक बोर्ड लावला की संपलं काम. कमीत कमी आता या सर्व वास्तूचं उत्तम संवर्धन होईल असा विश्वास घेऊन मी आज तुमच्यामध्ये आलो आहे. आणि आता सध्या आम्ही काही कार्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलंच असेल की आम्ही आता जवळपास मोठा एक 1500 कोटीचा कार्यक्रम तयार करतोय. फक्त अपेक्षा एवढीच आहे की हा कार्यक्रम तर आपण निश्चित करू, हा PQS या सूत्रात बसावा, प्लॅनिंग, क्वालिटी अँड स्पीड या सूत्रात बसवून आपल्याला आपला हा जो समृद्ध वारसा आहे तो पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी कार्य करायचं आहे. आणि यामध्ये तुम्ही स्वतः या कार्यक्रमात सहभागी झाला, 2 दिवसीय संवाद, 2 दिवसीय मंथन चिंतन कार्यक्रमात सहभागी झाला. या खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवादही देतो, आपल्या सर्वांचं अभिनंदनही करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेल की तुम्हाला खूप ईश्वराने शक्ती द्यावी, ऊर्जा द्यावी
आणि हा देशकार्यासाठी आपला मोठा सहभाग प्राप्त व्हावा अशी इच्छा ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी डॉक्टर गर्गे सरांना विनंती करतो की आभार प्रदर्शन करावं. आपल्यापैकी कोणाला मंत्री महोदयांची संवाद साधायची इच्छा असेल तर माईक खाली आहे. हां आहे. पण तिकडेही माईक द्यावं लागेल. काही सूचनाही करायची असेल तर करता येईल. नंबर 2, माझा एक नेहमी आग्रह असतो की जेव्हा आपण एकमेकाला भेटतो तेव्हा संवाद केला पाहिजे असा नसतो. आपण लेखी स्वरूपातही आमच्या विभागाला कधी माहिती देऊ शकता. शेवटी आपण जे जे योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये, देशाच्या या सर्व विरासतमध्ये देऊ शकतो ते दिलं पाहिजे. माझं नाव तेजस्विनी जगदीश आफळे, आर्किटेक्ट आहे, आर्किओलॉजिस्ट आहे. आणि ह्या तुमच्या सूचनेनुसार हा जो काही कार्यक्रम झाला तो नक्कीच खूप चांगला उपक्रम आहे. आणि आम्ही आज सगळेजण इंजिनियर्स म्हणा किंवा डिपार्टमेंटमधली सगळी लोक, आर्किटेक्ट्स, आम्ही पहिल्यांदाच एकत्र येऊन ह्या विषयावर बोललेलो आहोत. आर्किटेक्ट्सचं पण एकमेकांशी बोलणं भेटणं होत नसतं, त्यामुळे हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. असाच दरवर्षी व्हावा अशी आम्ही संचालक सरांनाही विनंती केलेली. दरवर्षी आपण निश्चित करू. आणि माझी एक सूचना अशी राहील तेजसची की आता सर्वांची एक डिरेक्टरी केली पाहिजे. आवश्यकता असेल तर मला माहीत नाही किती लोकांची नोंदणी झाली, पण मग त्याचा एक ग्रुपही केला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. आणि आपण जे म्हणतोय की याचं डिजिटायझेशन व्हावं, याचं मॅपिंग व्हावं, याच्या संदर्भातल्या ऐतिहासिक QR कोडमध्ये लोकांना बघता यावं, असं काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग. आणि आत्ता ज्या वास्तू उभ्या आहेत सर्व आर्किटेक्ट आहेत, मला वाटतं की याच्यामधल्या विविध स्पर्धा, यामधल्या इतर गोष्टी या सर्व केल्या पाहिजे. आणि या वास्तू जशाच्या तशा आपण, म्हणजे मला एका गोष्टीचं नेहमीच म्हणजे दुःखही वाटतं की भगवद्गीता लिहिली तेव्हा ना कॅम्प्युटर होतं, ना लॅपटॉप होता, ना टेक्नॉलॉजी होती. पण तिथून पहिल्या श्लोकापासून धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, समवेता युत्सवापासून शेवटच्या श्लोकापर्यंत कसं काय लोकांनी टिकवलं असेल. इतक्या मोठ्या मोठ्या वास्तू आपण रायगडावर गेल्यावर असं वाटतं की इथं हे सर्व पोचवलं कसं असेल. आपण टेक्नॉलॉजी आपली पुढे आहे की ती होती हे प्रश्नचिन्ह, हा वाद आहे. मला वाटतं की आपण आत्ता जर खरंच 21व्या शतकातल्या तंत्रज्ञानामध्ये तर यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. भारत सरकारची सुद्धा आपल्याला मदत घेता येईल. हे खरं आहे की आज भारत सरकारचं जेवढं बजेट आहे ना तेवढं आपलं बजेट झालं आहे. भारत सरकार एवढं. आता याचा योग्य सदुपयोग करत आपण कसं करायचं. म्हणून यांच्याकडे जसं आता इथं इंजिनियर्स आले असतील, तुमचे आर्किटेक्ट आले असतील, जसं आता ताईंनी आपल्याला सूचना केल्या, मग एक काहीतरी यांनाच विचारून 1-2 दिवस असे ठरवून घ्या की त्या म्हणजे कोणती ज्याला काहीतरी समर्पक असा योगायोग आहे. आणि हे 2 दिवस कंपल्सरी आपल्या घोषित राहील. या 2 दिवसामध्ये निश्चितपणे ही कॉन्फरन्स होईल. कोणी मी असो तुम्ही असा नसा, कॉन्फरन्स मात्र निश्चितपणे त्या दिवशी होईल. असं काहीतरी निवडा आणि मग आपण एकदा GRच काढून टाकू. आणि GR काढून मग आपण नसलो तरी चालत राहील गाडी. असं काय उत्तम सूचना आहे सर. तुम्ही काही 2 दिवस ठरवा कोणती की ज्याच्यामध्ये फक्त समर्पक त्याला कशी जोड देता येईल. आम्ही एक अर्ध्या दिवसात GRच काढून टाकतो की हे 2 दिवस हे असं संमेलन आणि यासाठी शासनाचा असा निधी दिला पाहिजे. म्हणजे उद्या आम्ही नसलो ते काम बिघडत नाही. शो गो ऑन. आपल्या परवानगीने सर एक जागतिक वारसा दिन असतो, तो किंवा जागतिक वारसा सप्ताह या दोन्हीपैकी. आता मी शब्द दिला 8 दिवसात GR काढा, नाही तर मग ते आपलं आर्किओलॉजी नाही विभागाचं काम तसं नको. नाही ठीक सर. लांगुडे घेऊन घ्या. अजून कोणाच्या सूचना आहेत? हां सर नमस्कार. मी रामेश्वर निपाने, कॉन्झर्वेशन असिस्टंट डिपार्टमेंटकडून बोलतो आहे.
सर इथं बोलण्याचा दोन शब्द किंवा आपली काही अडचणी असतील त्या डिपार्टमेंटच्या वतीने मांडण्यासाठी आपली परवानगी मागतो आहे. सर असं आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात जतनदुरुस्तीची कामं करतो आहे, हेरिटेज कॉन्झर्वेशनची कामं करतो आहे. आता आमच्याकडे एकेकाळी सर खूप स्टाफ होता, कामे कमी होती. आज सर स्टाफ फार कमी झाला. टेक्निकल स्टाफ, कॉन्झर्वेशन असिस्टंट ज्याचा जो मेन रोल असतो आणि कामं मोठ्या प्रमाणात वाढली. आज सर खऱ्या अर्थानं म्हणजे आजची परिस्थिती सांगायची म्हटले एका डिव्हिजनला एकच कॉन्झर्वेशन असिस्टंट उरलेला आहे आणि ती वर्षा 2 वर्षात ते पण म्हणजे रिटायर्ड होत आहेत. तर सर विनंती अशी आहे की टेक्निकल स्टाफ भरण्याबाबत शासनाकडून एक योग्य कारवाई झाली पाहिजे. स्टाफ वाढवून मिळाला पाहिजे किंवा आहे ती जी व्हॅकंट पोस्ट आहे ती तरी भरल्या गेली पाहिजेत आणि याच्यामध्ये उत्तरोत्तर वरिष्ठ पदं निर्माण केली पाहिजे. तरच ह्या सर्व गोष्टीला योग्य न्याय देता येईल असं मला वाटते. त्या अनुषंगानं सर शासनास्तरावरून योग्य ती माझं याच्याबद्दलचं थोडं दुमत आहे. बरं. जिथं खूप पदं भरून ठेवली आहेत ना तिथेही काम होत नाहीये. नाही सर असा आहे प्रश्न हा, किती लोक काम करत आहे, किती लोक त्या ठिकाणी आहे हा महत्त्वाचा नाही आहे. त्यांचा एक सूर एक लक्ष आहे का हा महत्त्वाचा भाग आहे. उद्या एक मी सामाजिक वनीकरण विभागाचा मी मंत्री आल्यानंतर हिशोब केला. 80 कोटी रुपये पगारावर जायचे आणि वर्षाला 5 कोटी रुपयाचं काम करायचे. प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजी बदलली आहे. 193 देशात फक्त 28 देश आहे की जिथं आपण ही नोकरी परमनंट या पद्धतीने बघतो. 28च आहे. बाकी देश प्रगत कसे झाले तो? याचं कारण आहे त्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल केले, कामाच्या पद्धतीमध्ये बदल केले. आपल्याला कोणी सांगितलं की आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कामाची गती वाढवता येत नाही? एका जागी बसून मला नेहमी वाटायचं की कुमार मंगलम बिर्लाचे एवढे इंडस्ट्रीज आहे, एक इंडस्ट्री आमच्या इकडे आहे, कधीच येत नाही, कशी चालवतात? माझ्या मनात ही उत्सुकता होती. असा आहे टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो आणि इतका उपयोग केला जातो. आता हा डी मार्ट वागा एका ठिकाणी बसतो आणि एवढे डी मार्ट चालवतो. हजार डी मार्ट कसा चालवत असेल आणि इतक्या बारीक वस्तूंमध्ये तर टेक्नॉलॉजीचा उपयोग. मला वाटतं की एकदा तुम्ही गर्गेंशी बोला, त्याच्यानंतरही समाधान नाही तर मला भेटा, आम्ही एकाशी भेटवून देतो. टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्ही केला तर तुम्ही पदं भरण्याची वाट पाहायची गरज नाही आहे ना. तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आहे, तुम्हाला एवढ्या टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही याचे वर्क ऑर्डर तुम्ही कामं देऊ शकता, वर्क ऑर्डर काढू शकता, मॉनिटरिंग करायची आहे. माणसं भरवू आपण, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला, पण त्याच्यासाठी काम थांबता कामा नये. आपण पहिलेच ही मानसिकता करून घेतो आणि एकदा जर तुमची मानसिकता ही या पद्धतीची झाली की माणसं नाही म्हणून काम नाही आणि काम नाही म्हणून माणसं नाही, कारण कामच नाही आहे तर माणसं कशासाठी, आणि माणसं नाही म्हणून काम नाही. आता मीच सांगितलं 13-14 मध्ये जर 13 कोटी रुपयाची कामं तुम्ही केली, म्हणजे तुम्हीच विचार करा, 13 कोटीची कामं, 386 मॉन्युमेंट्स तुमच्या संरक्षित होत्या, हिशोब लावला तर काय होईल तुमचा? त्यामुळे तुम्ही फक्त मनात ठेवा की मला जीव ओतून काम करायचं, बाकीच्यांचं नंतर पाहू आपण. चालेल. थँक्यू सर. नमस्कार सर, मी योगेश कासार पाटील. एक सूचना आहे. तुम्ही मगाशी सांगितलं जसं पूर्वी 13 कोटीचीच वार्षिक कामं होती, त्याच्यामुळे आमची हिंमत पण होत नव्हती ही सूचना करायला. पण आता निधी जास्ती आहे आणि तुमचं कार्य आम्हाला माहीत आहे, म्हणून मी एक सूचना करतो की आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं, डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी अँड म्युझियमचं पण एक वेगळं लॅबोरेटरी स्वतःची आणि रिसर्च ॲनालिसिस विंग असावी, कारण आपल्या कार्यकाळातच हे होऊ शकतं, हे याचा मला विश्वास आहे. चांगली सूचना आहे. मला वाटतं की ही करावी आणि याचं पुढाकार घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव आवश्यकता असेल तर सर्वांचा जो व्हॉट्सअप ग्रुप कराल त्याच्यात ही सजेशन मागवा, कारण समाजातून इतक्या उत्तम सूचना येतात, कधी आपल्याला सुचत नाही. म्हणजे लहानपणी आमचे शिक्षक जसं सांगायचे ना, न्यूटन इतका मोठा शास्त्रज्ञ होता, पण त्याच्याकडे एक मोठी मांजर होती, छोटी होती, दरवाजाला 2 छिद्र केले, मोठ्या मांजरीसाठी मोठं आणि छोट्या मांजरीसाठी छोटं. एकाने विचार छोटी तर मोठ्या छिद्रातून जाऊ शकते ना, ते सुचलं नाही. तसं आपलं होऊ नये एवढी काळजी घ्या फक्त. निश्चित. इथं पुढे
2 सूचना झाल्या गांगुर्डे, एक GR आहे आणि आता यांनी लॅबची सूचना केली. लिहून घ्या आणि कामाला द्या कोणाला. नमस्कार सर, मी आर्किटेक्ट वैदेही लावण पुण्यातनं आहे, कॉन्झर्वेशन आर्किटेक्टच आहे. मला म्हणजे आत्ता ज्या पद्धतीनं काम होतं आहे त्याला खरंच म्हणजे तोड नाही. त्याच्यात तुमचे परिश्रम आणि तेजस सर आणि त्यांची सगळी टीम हे दिसतंच आहे. त्यात एक फक्त आम्हाला असं जाणवतं आहे की जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे ऑन साईट काम करतात, त्यांची संख्या कमी आहे. तर त्या दृष्टीनं त्यांचे काही नियम अटी काही शिथिल करता येऊ शकतात का, जेणेकरून जास्ती स्पीडनं आणि जास्ती लोक त्याच्यामध्ये येऊन काम करू शकतील? 100% करता येईल. तुम्हाला काय सुधारणा करायची याची जर नोट दिली तर 100% करता येईल. दुसरा एक मी असा विषय मांडला की स्किल डेव्हलपमेंटमध्ये अनेक विषयामध्ये स्किल दिलं जातं. तर मी आमच्या मिनिस्टरला असं सांगितलं की याही विषयामध्ये जर काही तरुण आपलं करिअर करण्यासाठी तयार असेल तर आपण टेक्नॉलॉजिकली त्यांना सांगितलं पाहिजे. नंबर 2, PM विश्वकर्मा योजनेमध्ये आपण 18 प्रकारचे व्यवसाय केले आहे. मला व्यक्तिगत रीतीने माननीय पंतप्रधान महोदयांना मी पत्र दिलं की हाही आपल्याला करता येईल का हे बघितलं पाहिजे. शेवटी आपण अमृत महोत्सवी वर्षातून शताब्दी महोत्सवाकडे जेव्हा जाऊ तेव्हा लोकांना हे सांगू शकलो पाहिजे की हा देश तुमच्या अगोदरच वैभवशाली होता आणि म्हणूनच या देशाचं वर्णन सोन्याच्या धूर आणि दुधाच्या नद्या हे आणि 4थ्या शतकात प्रवासी येऊन लिहितात. आपला देश याच्याबद्दल तर वाद असण्याचं कारण नाही. दुर्दैवाने भारतीयांना भारतीयत्व विदेशातून विकत घ्यावं लागत आहे, हेच फक्त आपली समस्या आणि अडचण आहे. आणि म्हणून तुम्ही निश्चितपणे सांगा 1001% आपण करू, फक्त ते होताना क्वालिटीवर परिणाम होणे एवढी काळजी घेतली. धन्यवाद सर. पण तुम्ही ते लेखी काही नोट बनवाल, नाही तर मग ते तर काम सरकारी काम 2 वर्ष थांबायचं होऊ देऊ नका. सर अजून एक समस्या आहेत. DPDCमध्ये आपण अनेक कामं पकडली आहेत, पण तुम्ही PQS तुम्ही सांगितलं ते उत्तम आहे, पण स्पीडच्या बाबतीत आर्किओलॉजीचे जे कामं आहेत त्यांना जो वेळ लागायचा असतो तो लागणारच आहे. नाही, तो लागावा माझं असं मतच नाही आहे. सर पण DPDCमध्ये काय होतं की मार्च एंडला ते पैसे लॅप्स होतात. चुकीचं आहे. लॅप्स कधीच होत नाही. मी 5 वर्ष 17 दिवस फायनान्स मिनिस्टर होतो, त्यामुळे लॅप्स होत नाही. DPDCचा निधी कधीच लॅप्स होत नाही. फक्त कंडिशन एक की त्यांनी तो विभागाला पैसे देऊन टाकावे, तर होत नाही. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय ते. डिपॉझिट वर्क जेव्हा होतं तेव्हा कधीच लॅप्स होत नाही. थँक्यू सर. आणि असं कुठं तुम्हाला जाणवलं एखाद्या कलेक्टर ऑफिसमध्ये तर मला सूचना करा. मी त्या जिल्हाधिकाऱ्यांना नियम माहीत नसतील तर सांगतो. हो सर. सर नमस्कार, मी नितीन चारोडे उपावीक्षक. सर एक विनंती अशी होती की आम्ही जे SSR जो फॉलो करतो तो PWDचा SSR फॉलो करतो. तर आमची अशी विनंती होती की आमच्या विभागाचा SSR जो आहे तर तो अधिकृत जर झाला आणि जे मजुरांचे रेट वगैरे आम्ही जर जे घेतो सर तर ते पण अधिकृत जर झाले तर आम्हाला अंदाजपत्रक तयार करण्याकरता त्याचे सुलभरित्या सोयीस्कर होईल ते सर. हे टेक्निकली तपासावं लागेल, कारण आपण राज्यामध्ये साधारणतः राज्यात काय केंद्रात काय आपण PWD हा विभागच या संदर्भामध्ये निश्चित केला आहे आणि म्हणून असं करता येईल का टेक्निकली तपास. येस थँक्यू सर. गर्गे साहेब, 3रा मुद्दा आला यांचा. राईट, नोटेड सर. गांगुर्डे. अजून कोणी आहे? आणि काही राहिलेत तर मी जसं आता सूचना केली की व्हॉट्सअप ग्रुप करा, मगही त्याच्यात टाका, म्हणजे संवाद संपर्क नेहमी जर कायम राहिला तर खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहे. कधी आपल्याला एखाद्या वेळी कधीतरी एखादी गोष्ट सुचते. मला वाटतं एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि पण तुम्ही आठवणीने एक व्हॉट्सअप ग्रुप करा. हो सर, म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग. निश्चित सर. नमस्कार इनफॅक्ट या कॉन्फरन्सचा एक डेडिकेटेड ईमेल ID आहे, तो नंतरही चालू राहणार आहे. त्याच्यावर आपल्या सगळ्या सूचनांचं स्वागत आहे. व्हॉट्सअप ग्रुप करा. निश्चित सर. आपल्याला काही रायटिंगमध्ये टाकता येईल. निश्चित उत्तर यांच्याकडूनही शोधता येईल. निश्चित सर. नमस्कार सर, माझं नाव पंकज कहाळेकर. मी आर्किटेक्ट नाही आहे, मी आर्ट कॉन्झर्वेटर आहे. आणि या अनुषंगाने एक फक्त विषय मांडायचा होता की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आता बिल्ट हेरिटेजसाठी फंडिंग अवेलेबल होतं आहे, तसंच मला वाटतं आता म्युझियम ऑब्जेक्टसाठी सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अजून ह्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील? जसं आत्ता कासार पाटील सरांनी सांगितलं की एखादी लॅब असावी, तसंच आमचंही म्हणणं आहे की म्युझियम ऑब्जेक्टसाठी
कॉन्झर्वेशनसाठी एखादी लॅब आपल्याकडे जर का टेस्टिंगसाठी अवेलेबल होऊ शकली, बिल्ट हेरिटेजसाठी लागणारं मटेरियल वेगळं असतं आणि म्युझियम ऑब्जेक्टचं मटेरियल वेगळं असतं, तर त्याच्यासाठी केमिकल ॲनालिसिस आहेत. तर त्याच्यासाठी जर का आपली एखादी इंटिग्रेटेड किंवा एक्सक्लुझिव्ह लॅब जर का तयार झाली महाराष्ट्र शासनाची, तर कदाचित महाराष्ट्र हा पहिला स्टेट असेल पूर्ण देशामध्ये ज्याच्याकडे अशी लॅब असू शकेल. नाही, सूचना चांगली आहे, पण त्याच्यामध्ये मग आपल्याला फक्त एवढंच बघावं लागेल की त्याची एक्सपर्टी आपल्याला प्राप्त होईल का. तर याच्या संदर्भात जर तुम्ही मग एक नोट बनवली, तर किसन रेड्डीजी जेव्हा हे देशाचे जे या खात्याचे मंत्री आहे ते माझे खूप घनिष्ठ मित्र आहे, कारण आम्ही दोघांनी मिळून 2000 ते 2003 युवा मोर्चात काम केलं. ते अध्यक्ष होते आणि मी ओम बिर्ला, आम्ही दोघे उपाध्यक्ष होतो. तर मला वाटतं की आपण केंद्राचीच या संदर्भामध्ये एखादं धोरण, आणि यातून मग एक असं वाटतं की 5 मार्च नंतर कधी आचारसंहिता लागेल, पण शक्य होत असेल तर त्याच्या अगोदर फरवरीमध्ये एक 2 दिवसाचं एकूणच भारत सरकारचं संमेलन इथं करता येईल का बघा. केंद्रीय मंत्र्यांना आपण बोलवू, सर्व राज्याचे या खात्याचे मंत्री बोलवा, आणि जेवढे देशामध्ये या क्षेत्रात काम करणार आहे, मग या लॅब्स ज्या आहे ना, त्या केंद्र आणि राज्य, कारण कसं होतं आपल्याला मग एक्सपर्टी तेवढे, शेवटी लॅब करणं, एक इमारत उभी करणं, फर्निचर टाकणं, कॅम्प्युटर टाकणं हे सोपी आहे, पण तशा पद्धतीची मॅनपॉवर हे बघावं लागेल. पण तुम्ही एक नोट द्या, आपण माननीय किसन रेड्डीजींशी बोलू. तशा पद्धतीची गांगुर्डे किसन रेड्डींशी बोलणे आणि 2 दिवस आपण त्यांना विचारून बघू करता येईल का. तशा प्रकारची लॅब ऑलरेडी एक सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे ज्याचं नाव NRLC आहे, पण ती संपूर्ण देशाचं मटेरियल अनालिसिससाठी पुरेशी पडत नाहीये. नाही, मग त्यांना आपण 2 करायला सांगू, किंवा त्यांना असं म्हणू की तुम्हाला जर पैसे लागत असतील तर आम्ही पैसे देतो, पण तुम्ही ठेवा, कारण शेवटी त्यांच्याकडे असणारी एक्सपर्टी आपल्यापेक्षा जास्त राहील. नाही सर, आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावरची एक्सपर्टी त्यांना उपलब्ध होईल. मला वाटतं की आपल्याला उपलब्ध होणं कठीण आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे, पण तुमचं जर मतमतांतरे असेल तर अभ्यास करता येईल. थँक्यू सर. नाही, पण त्याचा संवाद कोणाशी झाला त्यांचा माहिती घ्या ना. नाही, डेक्कन कॉलेजची तर जमिनीबद्दल संवाद झाला असेल फक्त. ठीक आहे, मी स्वतः माननीय रेड्डींशी बोलतो एकदा. आपण देऊ, आपण स्टेक द्यायला कुठेही अडचण नाही, काहीच अडचण नाही. खरं तर आता आपण जागतिक स्तरावर सुद्धा काही गोष्टींमध्ये आपण ज्ञानाचं आदान प्रदान करू शकतो का, हाही आपण विचार करतोय. मधात मी अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियममध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की कसं संवर्धन करावं यांच्याकडून शिकलं पाहिजे. म्हणजे छोटे छोटे इतक्या सुंदर त्यांनी संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला, आणि आपण तर इतक्या त्याची किंमतच न केल्यासारखे वागतो. आपल्या स्टेट म्युझियममध्ये हा ऑप्शन आपल्याला एक्सप्लोअर करता येईल सर. आपण एक महाराष्ट्रात एक संग्रहालय जागतिक स्तरावरचं करण्याचा विचार करतोय. 30 एकर जागा पाहिजे म्हणून थांबू आपण. आता बॉम्बे पोर्ट ट्रस्टची जागा दिली तर आपल्या पैसे खूप मोठ्या प्रमाणावर वस्तू आहे, त्याचं संवर्धन कुठं आहे, कुठे जंग खात आहे, कुठे काही होत आहे. नमस्कार सर, मुनीश पंडित दिल्ली से. सर, लॉट्स ऑफ आपके काफ़ी मॉन्यूमेंट्स हैं जो फॉरेस्ट एरियाज़ में आते हैं, या लैंड इज़ बिलोंग्स टू रेवेन्यू और फॉरेस्ट. वी आर फेसिंग सम इश्यूज लाइक कि जो लैंड आर्कोलॉजिकली इम्पॉर्टेंट है शुड बी वेस्टेड विद द मिनिस्ट्री ऑफ कल्चर और डिपार्टमेंट ऑफ आर्कोलॉजी, सो दैट जो भी काम होने हैं वो एक्सपेडाइट हो जाए. अदरवाइज वो परमिशंस इवन टू रिमूव द रूट्स फ्रॉम द ट्री फ्रॉम द वॉल्स, एक बहुत लंबा परमिशन का सिस्टम बन जाता है. मुझे नहीं लगता, मुझे कोई ऐसा उदाहरण आप दोगे तो मैं समझ पाऊंगा. सर, इनाम गांव एक साइट है. नहीं, किसके पास है आर्कोलॉजी? हमारे पास है. इट्स एन आर्कियोलॉजिकल साइट. नहीं, बट फॉरेस्ट के पास है वो लैंड. नहीं, कहीं पे भी रहने दो, मैं फॉरेस्ट मिनिस्टर भी हूँ. हाँ जी. हाँ, मैं कोई चिंता नहीं है. ऐसा कोई विशेष जगह पे होगा तो मुझे पता है क्या करना है. वहाँ सब RFO DFO को छुट्टी देख के पेड़ तोड़ देंगे, वो छोड़ दो. उसके लिए चिंता मत करो. पर ऐसा आप जनरलाइज मत करो कोई सब्जेक्ट को. ऐसा 387 हमारी साइट्स है महाराष्ट्र में. देखो, फिर ये कारण बन जाता है काम न करने का. कोई एक साइट में अड़चन है इसलिए 386 में काम नहीं करना, ऐसा कैसे हो सकता है.
इसी का कोई ऐसी साइट है तो मुझे नजर में गई है, मार्ग निकलते हैं। देखो ये कोई हमारे सरकारी कानून या जीआर, ये कोई भगवत गीता या वेद नहीं है कि जिसमें हम बदलाव नहीं कर सकते। देख के बहुत अभी फॉरेस्ट एक्ट में बहुत बड़ा बदलाव किया है जुलाई 2023 के सेशन में, इसका बहुत बदलाव हो, आगे भी होंगे। हाँ, ये आगे भी होंगे। सर एक मुद्दा फक्त मला बोलायचा होता, मगाशी जे तुम्ही विक्टोरिया आणि अल्बर्ट गॅलरीचं उदाहरण दिलं, ज्याच्यामध्ये हां म्हणजे हिस्टॉरिक रिसोर्सेस ज्या पद्धतीनं ते काळजी घेतली जाते त्याची, आणि मी स्वतः शिक्षक पण आहे, मी कॉन्झर्वेशन शिकवते पण कॉलेजमध्ये, त्यामुळे जेव्हा कुठल्याही मॉन्युमेंटविषयी माहिती आपण घ्यायला जातो तेव्हा खूप डिफिकल्टीज फेस करायला लागतात इन टर्म्स ऑफ आर्कायवल रिसोर्सेस मिळवताना. तर त्याचं कॅटलॉगिंग आणि त्याला काही फंडिंग मिळालं तर ते थोडं आणि सोपं होऊ शकेल सगळ्यांनाच. नाही, फंडिंग मी जसं तुम्हाला सांगितलं, आता फंडिंग हा प्रश्न नाही आहे माझ्या दृष्टीने. नॉलेजचा अप्लिकेशन हा महत्त्वाचा विषय आहे. आता फंडिंग हा विषय नाही आहे. महाराष्ट्रात जसं मी सांगितलं, महाराष्ट्र हा तसाच 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात श्रीमंत राज्य आहे. फंडिंग हा विषय नाही, प्रायोरिटी हा विषय आहे. दुर्दैवाने आपल्याकडे प्रायोरिटी हे विषय नव्हते. फॉरेस्ट हे फिशरी हे प्रायोरिटी नव्हते. प्रायोरिटी इरिगेशन, PWD असेच विषय होते. आता ती प्रायोरिटी थोडीशी बदलावी का. पैसे हा चिंतेचा विषय महाराष्ट्रात माझ्या दृष्टीने नाही. म्हणजे त्याचं डिजिटल डॉक्युमेंटेशन झालं आणि ऑनलाईन कॅटलॉग्स अवेलेबल झाले तर सर्व केलं. माझं तर मत आहे की एकदम सेंटीमीटर एक एक सूत पूर्ण डिझाईन करताना एवढं सुंदर त्याचं केलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग केला. थँक्यू सर. म्हणजे मी आता तिथंच पाहिलं, हे साहेबही होते, आम्ही त्या अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये काय ते करतात, काय केमिकल वापरतात, काय काळजी घेतात. म्हणजे ते तुम्ही तिथं असणारी समजा लोखंडी वस्तू असेल तर ते बोटाचा स्पर्श होऊ देत नाही, स्पर्शच होऊ देत. म्हणजे आमच्यापैकी एक आमच्या सोबतचे एक होते, ते म्हणाले की आम्ही वाघनखा आत घेऊन पाहतो. असं नाही होऊ देत. त्यांनी सांगितलं की या पद्धती आम्ही विकसित केल्या, हे प्रोटोकॉल आहे, हा शिष्टाचार आहे, हे संकेत आहे. कारण हे जर केलं नाही तर कोणी कुठे किती वस्तू आहे, आपल्या देशातल्या वस्तू आहे तिथं. आपण फक्त लहानपणापासून कोहिनूर एवढंच ऐकलं, मग माझ्या लक्षात आलं कोहिनूर काहीच नाही, त्याच्यापेक्षा जास्त किमती वस्तू तिथं आहे. फक्त आपल्या दृष्टीने कोहिनूर किमती वाटल्या. सर मी डॉक्टर अंजली जाधव कोल्हापूरहून आलेली आहे. सर मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडे लिस्टेड मॉन्युमेंट्स आहेत, त्याचा आपण आता नंबर म्हटला 300 समथिंग आपल्याकडे 87 लिस्टेड मॉन्युमेंट्स आहेत. आता सर कोल्हापूरसारखं जर शहर बघितलं तर त्याच्यात लिस्टेड मॉन्युमेंट्स लिमिटेड आहेत, पण त्याच्यापुरतंच आपलं कल्चरल हेरिटेज लिमिटेड आहे का, तर नाही. तर त्याच्यापेक्षा असं खूप सारे स्ट्रक्चर्स आहेत, ते कोल्हापूरच्या हेरिटेजसाठी कल्चरसाठी खूप महत्त्वाचे आहेत. मग त्यासाठी काय करता येईल, जे अनलिस्टेड किंवा अनप्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत सर, तर त्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये झालं दोनच पाहिजे. कारण आहे. पहिली गोष्ट की त्याचं आपण मूल्यांकन करतो की खरंच ते आपण त्याचं लिस्टेड करण्यामध्ये खरंच त्याचा उपयोग आहे का. अन्यथा काय होईल की म्हणजे मी स्वतः मंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या जिल्ह्यात एकदम 100 अशा मॉन्युमेंट्स आल्या की लोक म्हणाले तुमच्याकडे घ्या, आणि आता पैसे दिल्यावर ते 250 झाल्या. म्हणजे जेव्हा चंद्रपूरमध्ये आपण बारवगा पैसे दिले, चंद्रपूरमध्ये मंदिराला दिले, मग माणिकगड फोर्टला दिले, तर लोकांनी मग कुठून कुठून शोधून आणल्यात. तर प्रश्न तेवढा नाही आहे. आपल्या मनात इच्छा आहे की सर्वांच्याच पात्रामध्ये भोजन जावं, पण आपल्या स्वयंपाकघरात किती भोजन आहे हे पाहूनच आपल्याला निमंत्रण द्यावे लागणार. आत्ता असणारी पैशाची संसाधनाची उपलब्धता, मॅनपॉवरची उपलब्धता, टेक्नॉलॉजीची उपलब्धता, कॉन्ट्रॅक्टरची उपलब्धता, वास्तू विशारदची उपलब्धता, जे कन्झर्वेशन करतात त्यांची उपलब्धता, असं पण करावं लागेल. पण आपण जर आत्ता या 387 पैकी काही महत्त्वपूर्ण वास्तू पुढे गेला तर आपलाही उत्साह वाढेल, आपल्याला मनापासून काम करण्याची इच्छा होईल, आणि आपणही मग या क्षेत्रात देशामध्ये मॉडेल आमचं महाराष्ट्र आहे. आता तामिळनाड किंवा अशी राज्य पुढे आहे आपल्यापेक्षा, आपणही म्हणू शकू की नाही आम्ही सुद्धा केलं. पण असं जर तुमच्यापाशी काही लिस्ट असेल की एखादं त्याच्यात सुटलं तर आपण ते करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की ते करताच येत नाही. कधी कधी यादी करताना एकतर तेव्हा जशा काही आपल्याकडे जे आपलं नियम आहे 100 वर्ष, बाकी त्याचे ऐतिहासिक त्याचा काही दाखला वगैरे,
असे काय असेल तर आपण आजही करू शकतो. सर ही संख्या वाढावी. नाही, संख्या वाढवता येईल, पण त्याच्यामध्ये मग अडचण एकच असते. मग आपले नियम असे आहे ना, Resources. नियम असे आहे की मग एवढ्या मीटरवर काही काम नाही करता येत, तर मग तोही पुन्हा प्रॉब्लेम येतो. मग तिथं कोणी घरच बांधत नाही. बरं, बांधायची असेल तर ते मग तुम्हाला माहिती आहे मग की मग काय अडचणी त्यांना फेस करावे लागतात. जमीन स्वतःची आहे, कोणीतरी एक उठतो, नाही नाही तुम्ही या 100 मीटरमध्ये येता, तुम्ही या 200 मीटरच्या कायद्यात येता. मग त्याचं समाधान कधीतरी रात्री बेरात्री जागेवरच तो बांधू देते. मग हे प्रॉब्लेम जे आहे ते त्याच्यामुळे अडचण लोकांच्याही होऊ नये तीही पाहावं लागतं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. आणि पुढच्या सूचना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतील अशी मी आशा करतो. सर्वप्रथम मी श्री सुधीर मुनगंटीवार, माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्य व्यवसाय यांचे मनापासून आभार मानतो की फक्त कॉन्झर्वेशनला पैसा येणं महत्त्वाचं नाही आहे सर, तर तो आमचा उत्साह वाढवण्यासाठी आम्हाला आवश्यक कार्यपद्धती विहित करून देणं. आपलं वास्तुविशारदांचं पॅनल नव्हतं, आपल्या काळात पॅनल झालं, धन्यवाद सर. आता आहेत सर, 47 सर. आता कंत्राटदारांचंही पॅनल आलं की आपलं काम अजून वेगाने सुरू होईल. तर ह्या सगळ्या विभागांमधल्या ज्या इनिशिएटिव्ज आहेत ह्याच्यासाठी आपले मनपूर्वक आभार. श्रीयुत विकास खारगे आमचा कायम खूप मोठा सपोर्ट असतो आणि विभाग आणि मंत्री महोदय यांच्यामधला सगळ्यात मोठा दुवा असतो. एखादं काम फक्त तुम्ही काय असेल ते प्रेझेंटेशन करा नाही, ते स्वतः समजून घेतात, तेही मंत्री महोदयांना समजावून सांगतात. तर आमच्यातला सगळ्यात मोठा दुवा खारगे सर आहेत, त्यांच्यासाठी निश्चित टाळ्या व्हायला हव्यात. मंत्रालयातले आमचे सर्व सहकारी, आमचे सगळे इथले स्टाफ मेंबर्स, जे सर कमी आहोत आम्ही संख्येने, पण आता तुम्ही लढा म्हटलं आम्ही लढतोय. जितकं शक्य होईल तितकं आम्ही निश्चित करणार. या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनातील आपले तिन्ही असिस्टंट डायरेक्टर आज इथे येऊ शकले नाहीत, कारण कोणत्या ना कोणत्या DPDCच्या मीटिंगमध्ये ते आहेत. पण ही लोक की लोक आहेत जे प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट करतात, तर यांचेही आभार. यांच्याबरोबर जो सगळा कॉन्झर्वेशनचा सपोर्टिंग स्टाफ आहे त्यांचे विशेष आभार. इथं सर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल श्री जान्हवी शर्मा आले. ते एक पूर्ण दिवस थांबले, त्यांनी आपली कामं पाहिली, त्यांनी एक सूचनांचं एक वेगळं सेशन केलं आणि त्या अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह सूचना होत्या. तर त्यांचेही विशेष आभार. आपल्या व्हॅलिडिटरी ॲड्रेससाठी प्रोफेसर मेनन चेन्नईहून आले होते. तर त्यांनी तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजीबद्दल सूचना केल्याच केल्या, पण त्याबरोबर आधुनिक इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात पुरातन तंत्रज्ञानाचा कसा समावेश व्हायला हवा, प्राचीन जे आपलं ज्ञान आहे ते आणि आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक शिक्षण याची सांगड कशी घालता येईल, आणि IIT चेन्नई कोणत्याही कामासाठी आपल्या मदतीस असणारे, शिक्षणासाठी असणारे, तांत्रिक मदत आपल्याला देणारे, तसा एक MOU आपल्या मार्फत त्यांच्याशी आपण करू. IIT चेन्नई सर. सर चेन्नईला आर्किओलॉजिकल कॉन्झर्वेशनचं स्पेशल सेंटर आहे, तर त्याच्यामुळे चेन्नईशी करता येईल. तर मेनन सरांचे विशेष आभार. आणि आपले जे स्पीकर्स होते, कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट्स होते, त्यात तेजस्विनी आफळे आहेत सर. त्या जेजुरी म्हणून जो आपण मंदिर संवर्धनाचा आता एक पॅटर्न तयार करतोय, तो जेजुरी पॅटर्न म्हणून भविष्यात प्रसिद्धीस येणार आहे. की याच्यात फक्त मंदिराच्या पडलेल्या भिंती बांधणं एवढाच पुरातत्व विभागाचा विषय न राहता सगळ्या स्टेक होल्डर्सचं कन्सल्टेशन, भाविकांच्या सोयीसुविधा आणि संपूर्ण विकास आराखडा विभागामार्फतच कसा होईल, हे आता जेजुरी पॅटर्न, ज्याचा 107 कोटीचा आराखडा माननीय तुमचं काय कंपनी, काय नाव आहे तुमच्या याचं? नाही, आज काय झालं, सिंदखेड राजाच्या याच्यामध्ये तुमचा विषय निघाला, सिंदखेड राजावर चर्चा झाली, तर तुमचा विषय अजितदादांनी काढला होता. तर लोणारला आम्ही काम करतोय आता. लोणारची आज बैठक होती. अच्छा, तुम्ही 2 ठिकाणी करता. सिंदखेड राजाचा आराखडा तयार करणारी वास्तुविशारद इथे आहे. नाही, काय झालं, आज त्यांचा विषय निघाला. अच्छा, जेजुरीचा. हे त्या बैठकीत असतील कदाचित. तुम्ही होता का त्या बैठकीत अजितदादांच्या?
नंतर योगेश कासार पाटील आणि स्मिता कासार पाटील आहेत, जे आपल्याला असं छोटं मंदिराची प्रतिकृती दिली, त्या मंदिराचं संवर्धन या दोघांनी केलेलं आहे. वास्तुविशारद मिसेस आणि मिस्टर इंजिनियर अशी ती हिट जोडी आहे आपल्या डिपार्टमेंटची. आणि बाकी सर्व प्रेझेंटर्स त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे विद्यार्थी आणि कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट इथं संपूर्ण वेळ सहभागी झाले त्यांचेही आभार मी व्यक्त करतो. आणि हा 2 दिवसीय सेमिनार आणि कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. तर तत्पूर्वी सर आपल्याला विनंती आहे की सगळ्या आर्किओलॉजीच्या स्टाफला आपल्याबरोबर एक छायाचित्राची इच्छा आहे. तर आधी मी स्टाफला विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि त्याच्यानंतर बाकी कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट्सही जॉईन करू शकता. एक फोटो स्टाफवरती. आपलं काम बाटली आपल्या पिशवीत आहे का सॅनिटायझर आहे का ते बघ ना काम. ते मागे फिरून काय फायदा. काय सांगतात आज होतं का. आज तुमचं काम आहे ना. हॅलो. अच्छा अच्छा हो का. मग तिथेच आमचं बरं ठीक आहे. तिथे आहे व्यवस्था केली आहे चहा प्यायची, साखरेची. अच्छा तुम्ही तिकडेच म्हणताय का. हां तिथेच म्हणते मॅडम कोण आहे का काही तुमचं पण काही प्रेझेंटेशन आहे. म्हणजे आता कामाच्या आहे ते दाखवण्यात पण वेळ असेल ऑलरेडी लेट आहे. नको राहू दे. ठीक आहे. घाई गडबड नको. फोटो काढून घ्या. नाही आपले हे आले उशीर अजून तिकडे आमचे इथे बनसेकर म्हणून आहे त्यांचे पुस्तकात आहे. आज थोडं लेट थोडं उशीर. फक्त लक्ष द्या एकदा चांगलं करा एकदम सुंदर करा. बाहेर येणार आहे. ए अवनी